एका संख्येचा 50% हा त्याच संख्येच्या 35% पेक्षा 12ने कमी आहे तर ती संख्या कोणती? ती संख्या दिलेली नाही, ती आपण x मानू. त्या संख्येच्या 50% आणि 35% मध्ये 12चा फरक आहे. म्हणून उदाहरणाची मांडणी करून घेऊया. x चा 50% वजा x चा 35% बरोबर 12. आता आपण उदाहरणाला सरळ रूप देऊया. म्हणून 50x छेद 100 वजा 35x छेद 100 बरोबर 12. आता छेद समान आहे म्हणून तो एकदाच लिहून घेऊया. म्हणून 50x वजा 35x छेद 100 बरोबर 12. आता आपण वजाबाकी करून घेऊया. 50x मधून 35x गेले, राहिले 15x. म्हणून 15x छेद 100 बरोबर 12. आता आपण xची किंमत काढूया. म्हणून x बरोबर 12 गुणिले 100 छेद 15. 15 हे अंशात आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर छेदात येतील आणि 100 हे छेदात आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर अंशात येतील. आता आपण भाग देऊया. 3ने भागूया. 3 चोक 12, 3 पाची 15, 5 एक्के 5, 5 दुने 10 वरचा 0, 4 गुणिले 20 80. म्हणून xची किंमत आली 80. म्हणून ती संख्या आहे 80.